विशेष म्हणजे हे चिखलीत आहे असं लोकांना वाटतच नाही. एवढं वनीकरण असं नाही का, थोडं झाडबीड सगळी असं वाटतं की कुठंतरी लांब आहे, पण हे चिखलीमध्येच आहे. दिवाळंदीच्या मध्ये असलेली टाळगाव चिखली. हे बघा, हा धूर आहे ना, हा धूर सगळा वॉक करणाऱ्यांवरती येतो. आता इथं मला पण श्वास घ्यायला आहे ना त्रास होतो आणि पोल्युशन. आता इथं बघ, इकडं पण परत टाकून दिलं आहे सगळं, इकडं पण सगळं बेकार पोल्युशन आहे बघा. आता पुढं गेल्यावरती तुम्हाला दाखवतो ह्याच्या पुढं काय आहे आणि त्याच्या पुढं काय आहे बघा. तुम्हाला गाव आणि शहर दोन्ही एकाच ठिकाणी दिसेल, ते कसं सांगतो. हे बघा, आता हे जे पुढं पाहताय तुम्ही, ही आहे नदी. ही आहे आमची इंद्रायणी नदी चिखलीतली, जी बघा तिकडून अशी येते, अशी इकडून अशी पुढं जाते. आणि पुढं जे आहे नदीच्या पुढं, हे बघा गाड्यांचा स्टॉक दिसतोय. हे आहे महिंद्रा गाड्यांचा सगळा स्टॉक. गुड मॉर्निंग गाईज. खरंच थंडी आहे बघा. ग्लोव्ज बीज घालून बसलो आहे, आवरले. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपल्याला जायचं आहे ट्रेकला, घोरडेश्वरला. आपण जे चॅलेंज चालू केलं होतं त्याचा आज 5वा दिवस आहे, त्याच्यामुळे आज जायचं आहे. आणि कमेंट आली होती की घोरडेश्वरचे वेगवेगळे रस्ते, त्याबद्दल माहिती सांगा. तर आज आपण ते रस्ते कोणते आहेत, ते कुठून सुरू होतात, कुठं एंड होतात, हे पाहणार आहोत. म्हणजे सगळ्याच रस्त्याने वर जाणार असं नाही आहे, जाणार एकाच रस्त्याने वरती आहे, पण हा इथून चालू होतो, तिथून चालू होतो असं आपण दाखवूयात, त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाऊयात घोरडेश्वरला. आत्ता 5:30 वाजले. थोडा वेळ थांबू, कारण बाहेर खूपच भयंकर थंडी आहे आणि अंधार पण आहे. आणि एवढे लवकर जाऊन तिथून आपण ट्रेक पण चालू करणार नाही, त्यामुळे थोडं एक 5:45-6च्या दरम्यान आपण इथून निघणार आहोत आणि मग ट्रेक चालू करायला सुरू करणार आहोत. बघा, सकाळ सकाळी किती लोक आहेत चालायला इकडं. आता एक कुठं आलोय ना, हे थोड्या वेळात सांगतो. गाडी साईडला घेतो, पोहोचतोय मी जागेवरती, मग तिथे गेल्यानंतर सांगतो आपण आलोय कुठं, काय झालं नक्की. चलो गाईज, फायनली आलेलो आहे नाही बघा, आलोय आपण पाटील नगरला, जिथं मी रोज वॉकला येतो. ते काय झालं, निघालो होतो मी तिकडं घोरडेश्वरलाच, पण पाहुणे होते, पाहुण्यांना सोडायचं होतं. मग त्यांना स्टेशनवरती सोडलं, पण तिथं वेळ गेला. मग आता उशीर झाला, मग तिकडं जाऊन परत येणं, मग बाकीचे कामं ते सगळे लिंक तुटते. त्याच्यामुळं मग आज पण इकडेच वॉक करणार आहोत. चला, तुम्हाला माझा जो डेली, म्हणजे मी जेव्हा घोरडेश्वरला नाही जात किंवा काय नाही, मग तेव्हा इथे मी वॉक करत असतो किंवा रनिंग करत असतो, व्यायाम करत असतो. तर आता इथं आलो आहे गाडी घेऊन डायरेक्ट. चला मग जाऊयात आतमध्ये, तिकडे बघूया नक्की काय काय आहे. आलेलो आहे चालत चालत. हे बघा, आता इथं काय आहे, ही पाण्याची टाकी आहे. इकडं सगळं नवीन टाक्यांचं काम चालू आहे. हा जो प्रकल्प आहे ना, त्याच्या इकडंच मी चालत येत असतो वॉकला. चिखलीमध्ये खर्डे म्हणून जागा आहे एक, पाटीलनगर साईडला. तर तिथं हे सगळं वॉकिंगसाठी येतो, कारण तिकडंच मोकळी जागा राहिली आहे. बाकी सगळ्या जागा शहरीकरणाने भरून गेलेल्या आहेत. चला मग जाऊयात तिकडंच. आणि एवढी जागा म्हणजे भरपूर लोक येतात चालायला. हा, कसं फ्रेश वाटतं सकाळ सकाळ, चेहरा फुल लागा ना डायरेक्ट. विशेष म्हणजे हे चिखलीत आहे असं लोकांना वाटतच नाही. एवढं वनीकरण असं नाही का, थोडं झाडबीड सगळी असं वाटतं की कुठंतरी लांब आहे, पण हे चिखलीमध्येच आहे. दिवाळंदीच्या मध्ये असलेली टाळगाव चिखली तिथे. चल जाऊया आतमध्ये. इकडून असा रूट आहे. खरं तर इकडं अजून पण गोठे आहेत, गाया गुरं आहेत, अजून पण बैल आहेत. आता आपल्याला इथून असंच चालत चालत जायचं पलीकडं. आलो आहे आता चालत चालत राऊंडला, जो आपला नेहमीचा राऊंड असतो ना, तो जवळजवळ मला वाटते 800 ते 900 मीटरचा असेल एक राऊंड. असे 5 राऊंड मारत असतो मी डेली. जर घोरडेश्वरला नाही गेलो तर इकडे 5 राऊंड मारत असतो. आज 5 राऊंड मारायचेच आहेत आपल्याला. असा राऊंड तिकडून तसंच जाऊन परत इकडून यायचं, असा हा आपला एक राऊंड असतो. असे 5 राऊंड मारायचे आहेत आपल्याला. चलो सुरू करते. हे बघा, तिकडे व्यायाम चालला आहे बघा, दिसते का? हां, समोरून एक जण येतं, ते पळत तिकडून लांबून. असे आहेत. जाऊया, आपला राऊंड चालू करू एक 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 एक. बघा, आता वॉकला आलो आहे, पण सगळं माळरान आहे कडकडनी. पण इथं बघा कसला कचरा केला आहे सगळा, हा ना. इथं अख्खा कचरा आहे खाली.
आणि पेटवतात ना, त्याच्यामुळे इकडं चालायला येणाऱ्यांना पण प्रॉब्लेम होतो. रोज सकाळी काही ना काही दूर पेटवतात. ते बघा पेटवलेलंच आहे बघा. असल्याचं चालायला यायचं का मॉर्निंग वॉकला. एंट्री करताना कसं वाटलं भारी, एकदम ग्रीन ग्रीन सगळं. पुढं आलं बघा सगळं कचरा पेटवला आहे, रबर पेटवलं आहे, काय आहे. याच्या पुढं जायची इच्छा आहे ना. बेकार पोल्युशन आहे बेकार. आता इथं आलं, इथं बी आणखीन कचरा आहे. म्हणजे मॉर्निंग वॉकला शुद्ध हवा घेण्यासाठी आलेल्या लोकांना सुद्धा शुद्ध हवा नाही आहे. म्हणजे बघा ना, बघा इथं सगळा कचरा केलेला आहे. मग इकडं कंपन्या आहेत ना जवळजवळ सगळ्या, मग त्या कंपन्यांचा कचरा कुठं टाकणार, तर इकडं टाकतात. असं करतात सगळं. ते आता काय गाड्या दिसतात ना पलीकडच्या, महिंद्राच्या पार्किंग आहे. इथं शेती होती, आम्ही पहिलं कंटिन्यू वॉकला यायचो ना, तेव्हा शेती होती तिथं. आता दिलं भाड्याने दिलं, त्याच्यामुळे ते सगळं काय म्हणतात त्याला, गाड्याच लागल्यात. चला त्या डोंगरावरून आणखीन चांगल्या दिसतील गाड्या, तिथून दाखवतो. अख्खं बाई पार्किंग केलेलं आहे त्यांनी गाड्या लावण्यासाठी. इकडं प्रोडक्शन हाऊस आहे ना महिंद्राचं, मग ते सगळं लावण्यासाठी ना अख्ख्या पार्किंग करून टाकले. पहिलं तरी पलीकडं होतं त्या तिकडं, आता हळूहळू सरकत इकडं आले. एवढं मोठं पार्किंग आहे. आता आपण आलेलो आहे शिववरती. इकडं मला वाटतं दुसरं गाव चालू होतं का काय माहीत. हे काठडा म्हणलं काय माहिती जुन्या काळाचं. आणि तो काट्याचं झाड आहेत सगळी, येऊ नये म्हणून टाकली होती, पण मी जाणार. चला ते माणूस बसला ना, त्या टेकडावर जायचं आपल्याला. तिथून सगळं पार्किंग बिर्किंग दिसन ते बघायचं. चलो गाईज, फायनली आलेलो आहे डोंगरावरती. म्हणजे जो मिनी डोंगर होता ना आपण पाहिलेला, तिथून आलो आहे. आता पुढं गेल्यावरती तुम्हाला दाखवतो ह्याच्या पुढं काय आहे आणि त्याच्या पुढं काय आहे. बघा तुम्हाला गाव आणि शहर दोन्ही एकाच ठिकाणी दिसेल. ते कसं सांगतो हे बघा. आता हे जी पुढं पाहत आहे तुम्ही, ही आहे नदी. ही आहे आमची इंद्रायणी नदी चिखलीतली, जी बघा तिकडून अशी येते, अशी इकडून अशी पुढं जाते. आणि पुढं जे आहे नदीच्या पुढं, हे बघा गाड्यांचा स्टॉक दिसतोय. हे आहे महिंद्रा गाड्यांचा सगळा स्टॉक. इकडं पहिली शेती होती, आता सगळं सपाट करून हे महिंद्रा गाड्यांचा स्टॉक आहे. इकडं पण दिसत असेल बघा ते मंदिर आहे, त्याच्या आजूबाजूला अख्ख्या गाड्या लागलेल्या आहेत महिंद्राच्या. भरपूर मोठा स्टॉक आहे इकडं. इथं बहुतेक ठेवतात, साठवतात गाड्या आणि इथूनच पाठवतात वाटतं भारतभर. असे महिंद्रा गाड्यांचं स्टॉक तिकडं, महिंद्रा कंपनी तिकडे. त्याच्या अलीकडं आपली असणारी ही इंद्रायणी नदी, आणि त्याच्या अलीकडं असणार आपलं हे टाळगाव चिखली गाव. आणि आता ह्या खराडी साईडचा भाग आहे तेवढं फक्त डोंगर वगैरे राहिलेला आहे. आणि हा म्हणतात, आता मला पण नाही कन्फर्म माहिती, पण हा जे काय खांदले नाही त्या साईडने रस्त्याच्या नदीच्या साईडने, तो रोड आहे वाटतं. कसला तरी एक रोड आहे साईडने, नदीच्या साईडने जातो. त्याच्यामुळे हा डोंगर जो होता ना पहिला, हा ते गटारासाठी जे उभं केलं आहे ना तिथपर्यंत होता. तो पोखरत तिथपर्यंत आणला आहे आणि रस्त्यासाठी जागा केलेली आहे. असं हे आमचं मॉर्निंग वॉकचं ठिकाण आहे पाटील नगरच्या इकडं, जिथं रोज आम्ही येतो चालायला. आणि भरपूर लोक येतात. आता जाऊयात घराकडे, कारण आता लागलेली आहे भूक. कारण चाललो आहे, वॉक झाला आहे, आणि त्याच्यामुळे सकाळ सकाळी लय भूक लागलेली आहे बेकार. आता जायचं, आवरायचं, जेवू आणि कामाला सुरुवात करू. अजून जाता बघू जाताना वाटेत काय दिसतंय काय नाही, किती कचरा पेटवलेला आहे काय तुम्हाला दाखवतो. पण बघा सगळा कचरा दिला आहे टाकून. त्यानंतर इकडं काय असेल ते इकडं टाकले. ते मग अशी तुम्हाला दाखवलं, तिथं पेटवलेलं आहे सगळं. हे असं सगळं हे मॉर्निंग वॉक आहे का पोल्युशन वॉक आहे तेच कळत नाही आहे. आणि याच्यावरती मला वाटते न्यूजमध्ये पण आलं होतं की रोखा, पण आता कधी थांबवणार काय माहिती. बघितला कसा कचरा टाकला आहे, सगळं निसर्गाची हानी. असो बरोबर आहे, मान्य आहे की बाबा MIDC आहे, त्याच्यामुळं ह्या गोष्टी होणार, कंपनी आहे त्याच्यामुळं हे कचरा होणार. पण त्याची योग्य विल्हेवाट लावणं हे देखील आपलं काम आहे. असंच निसर्गात सोडून देणं हे बरोबर नाही. तेच ना बघा, आता इकडं पण चालू मला इथंच श्वास घ्यायला त्रास होतो आहे, कारण ते पेटवलेलं आहे सगळं. इथं पेटवल्यामुळं हवेने सगळं पलीकडे जे लोक चालले येतात ना तिकडं दूर जातो सगळं. आता बघा रोल टाकलेले आहेत, हे बघा सगळा कचरा. हे बघा
हा धूर आहे ना, हा धूर सगळा वॉक करणाऱ्यांवरती येतो आहे. आता इथं मला पण श्वास घ्यायला आहे ना त्रास होतो आहे. पोल्युशन आता इथं बघ, इकडं पण परत टाकून दिलं आहे सगळं. इकडं पण सगळं बेकार पोल्युशन आहे बघ. इकडून आलं थोडं पुढं, इकडं पण हेच टाकलेलं. तेव्हा तिकडं एक टाकले, पलीकडं असं बऱ्याच ठिकाणी त्यांनी कोणी टाकले माहीत नाही, पण हे येऊन पडलेलं आहे तिथं सगळा कचरा. त्याच्यामुळे प्रश्न हा पडतो की हे मॉर्निंग वॉक आहे का पोल्युशन वॉक आहे. आधीच तुम्हाला माहिती दिल्लीतलं कसं झालेलं आहे वातावरण. तिथं पोल्युशन द्या दुपारा तुम्हाला पोल्युशन दिसतं. ती परिस्थिती इकडं कधी येईल माहीत नाही, पण येणार, आज ना उद्या येणार. त्याच्यावरती काहीतरी कंट्रोल करणं गरजेचं. तर चिखलीमध्ये वॉकिंगसाठी जागा नाही आहे, म्हणजे रोडनेच वॉक करावा लागतो. ही खराड्याची थोडीफार जागा आहे, तिथं लोक येतात, तर असा कचरा इथं असतो. त्याच्यामुळं त्या धुरामुळं त्रास होतो, म्हणून लोक इथं पण यायचं टाळतात. असो, चला आता पोल्युशनचं पार्ट तो तिकडं पलीकडच्या साईडला आहे सगळा पोल्युशनचं. तिकडं आपण वॉक इकडं घेतो, पण त्या धूर इकडं येत असल्यामुळं त्रास इकडं पण होतो. त्यामुळे इकडं बघा आता कसं आहे, इथं आहे थोडं ठीक आहे, इकडं काय एवढा कचरा वगैरे नाही आहे. फक्त हे असं मध्ये आधी बघा टाकून दिले काही ना काहीतरी. हे बघा इथं बी टाकलेले. आता काय हे काय माहिती, पेटवलं असणार 100% बघा, पेटवलेले. झाडं जुडं आहे थोडीफार, लोक त्यालाच येतात बघा. इकडं ती इंद्रायणी नदी मगाशी जी पाहिली ती, इकडून पण रस्ता आहे इंद्रायणी नदीला जायला. आणि इथं हे सगळं फिरण्यासाठी आपलं सर्कल जो आपण राऊंड मारतो तो इकडं. चालत आलो आहे आपल्या नेहमीच्या जागी. हे बघा इथं आमचं व्यायामाचं ठिकाण असतं. हे 2 दगड आहेत, त्याच्यावरती बसून मस्तपैकी व्यायाम करत असतो. आपल्या वस्तू काय असतील याच्यावर ठेवायच्या आणि पुढं जाऊन इथं व्यायाम करायचा आणि थोडा आराम करायचा. आता बसूया जरा वेळ. गोरडेश्वरला जायचा प्लॅन होता, तो कॅन्सल झाला आहे, म्हणून इकडं आलो आपण ज्या नेहमीचं ठिकाण आहे आपलं वॉकिंगचं ते. आणि मला वाटतं एका अर्थाने बरं देखील झालं, की कारण की जो काही पोल्युशनचा प्रश्न होता तो मला मांडता आला व्हिडिओद्वारे. कारण तो आज नाही, खूप दिवसापासूनचा प्रश्न होता. न्यूजपेपरमध्ये पण आलं होतं की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना धुराचा त्रास वगैरे ह्या गोष्टी वाचल्या होत्या. आणि इथं मी तर रोजच अनुभवतो आहे. आम्हाला जर इकडं कधी पोल्युशन दिसलं तर आम्ही इकडचं कॅन्सल करतो वॉकिंगचं, दुसरीकडे जातो. त्यामुळं लोकांची संख्या पण कमी आहे वॉकिंगची. खरं तर तो प्रश्न जर मार्गी लागला तर लोकांची संख्या वाढू शकते. कारण चिखलीमध्ये बऱ्यापैकी शहरीकरण झालेलं आहे. वॉकिंगसाठी मोकळी जागा म्हटलं तर हीच आहे खराडी. आणि कंपन्यांचं कचरा बी तिथंच येतो. तर ते कुठंतरी कमी होऊन लोकांची संख्या वाढवावी, निसर्ग वाचवावा, एवढंच माझं व्हिडिओच्या द्वारे बोलणं आहे, मागणं आहे.